अरे एक्साइटमेंट मतलब क्या है? कहाँ गए? बघू शकतो मी रिफ्रेश करून टाकतो. ठीक आहे कसं वाटलं जेवण? कंट्रोल. हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू माय व्लॉग. बोलणार नाही कारण माझा हा फर्स्ट व्लॉगच आहे. असे तर मी व्हिडिओ खूप बनवत असते पण कधी पोस्ट केले नाही, पण यावेळी मी ठरवलेलं की नाही, हा व्लॉग मी पोस्ट करणार आहे. सो आमचं प्लॅन ठरलेलं आणि आम्ही इकडून निघालेलो. संध्याकाळी 6 वाजले असतील निघायला आणि आम्ही प्रायव्हेट गाडी बुक केलेली आणि निघालेलो. आणि मग मध्ये आम्हाला आठवलं की अरे आमच्या एका फ्रेंडचा बड्डे आहे आणि मग आम्ही तिथेच गाडीवरती सेलिब्रेशन करायला लागलो. Happy birthday to you. Happy birthday dear Raghu. आम्ही इथे पोहोचलेलो आहे आर्यनकडे आणि ते आम्हाला पिकअप करायला आलेला आर्यन शिंदे. त्याकडे आम्ही बॅग दिले आणि आम्ही चाललो आहे. तर बिल्डिंग तर काही येत नाही आहे. ओके, भेटूया सकाळी. बाय. The next day. सो आता आम्ही निघालो आहे आमच्या डेस्टिनेशनवरती. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो की कसं आहे डेस्टिनेशन. तुम्ही ते बघताय आमच्यासोबत गाडीवर. हाय गाईज, इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सोनाली शिंदे. चूज केलं. ओके, तर अजून आपण हे बाकी जण आहेत पुढे गेलेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे पुढे चालत आहेत आपले लोक. आता आपण भेटूया आपल्या लोकेशनवरती. तर आम्ही इथं आलेलो आहोत. कुठे? कुठे? दिवा स्टेशन. दिवा स्टेशन. तिकीट काढले कुठली? टाकव तिकीट पहिली. तिकीट आम्ही बिना तिकिटाचे प्रवास करत नाही. तुम्ही पण करू. कानपट पोळी. बिना तिकिटीचा प्रवास करू नका पुढे. आता आपण कुठे? नवखेली. आणि आता आम्ही चाललोय बदलापूर. चलो भाई देखो अब मैं क्या करूं. तर आता आम्ही आहोत कुठल्या स्टेशनला? आता आम्ही आहोत ट्रेनमध्ये. इनटू द ट्रेन. आणि मग आम्ही जाणार आहोत आता बदलापूरला. बदलापूरचा आवाज असं जाणार आहे. हॉटेल बदलापूर. मस्त जोक मारा रे. आता आम्ही जाणार आहोत बदलापूरला. बदलापूरला आम्ही टॅक्सीवाल्याला आमच्या फोन केला आहे. तो बोलला की ये फंस गया सी है. आणि आपली कॅब आलेली आहे. व्हिडिओ ना हे व्हिडिओ चालू झाली आहे. थांब. तुषार कुठे चाललायस तू? आणि आम्ही पोहोचलेलो आहे लोकेशनवरती. यू कॅन सी गाईज. हाय गाईज. जरा चेक इन करून घेतो आणि मग तुम्हाला भेटू. हाय. हाँ ये कर लो पहले. हे लाईट लाव ना. अरे this is the rooms you can see. आणि इथे मी आहे.
ठीक आहे, आम्ही थोडं फ्रेश होतो आणि मग भेटूया. तर आम्ही सगळे ड्रेस वगैरे चेंज केला, ड्रेस कोड आमचा चेंज केला, कारण तिथे स्विमिंग पूल पण होता. मग सगळ्यांनी त्या रिलेटेड कपडे घातले आणि सगळे बघाल तुम्ही नुसते मज्जा करत होते, जसं कधी त्यांना स्विमिंग पूल भेटलंच नव्हतं असं नुसते पडलेले लोळत होते तिथे. आणि मग थोडंसं आम्ही पण गेलो त्यांच्यामध्ये. ऊन खूपच जास्त होतं, मी सनस्क्रीन लावायला विसरली होती. ठीक आहे, मग आम्ही गेलो, मस्त एन्जॉय केलं. थोडीशी मी असणार आणि रील बनणार नाही असं कधी होणारच नाही. सो मी एक रील पण मस्त बनवली, तुम्ही माझ्या प्रोफाईलवरती चेक करू शकता. ती रील निशाणावाली होती. तर असं बनवलं, मस्त एन्जॉय वगैरे केला. घरी दाखवते, ग्रुपला टाकते. तर आम्ही सगळं एन्जॉय करत होतो आणि मग आम्हाला आठवले की अरे इथे तर रेन डान्स पण आहे, पण आम्ही तो चालूच केला नव्हता. मग त्याला सांगितलं की चालू कर बाबा, आम्हाला नाचायचं आहे. आणि मग मस्त एन्जॉय केला, जरासं डान्स वगैरे केला त्याच्यामध्ये. अरे तू इकडेच ये. जेवण काय आहे? एक्सप्लेन. हो, हा खूप नारळ. हे काय? चिकन सुक्का होता. चिकन सुक्का आणि हा चिकन वल्ला. हे आड हे काय आहे? भाकरी असेल. हे व्हेज पापड आपल्यासाठी पण आहे. हां, व्हेजचा डबा बघा. बस ताटत आहे, येतोय अजून. व्हेज मध्ये काय आहे ग? बटाटा, मला तुकडा दे बाई माझ्या. The world famous paneer. As usual. डाळ. आणि हे नॉनव्हेज थाळी. काय काय जरा एक्सप्लेन करा ताई. हा सुका चिकन आणि रस्सेवाला चिकन आणि भाकरी. ओके. आणि हे आपले केटरेस वाले रामू चाचा आहे. रामू चाचा. आता आम्ही इथे कशासाठी आलोय? एन्जॉय करायला, राईट? बट ह्यांचा प्लॅन काही वेगळाच आहे. लेट मी शो. अरे एक्साइटमेंट मतलब क्या? कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल कंट्रोल उदय. चाले वाजले बघा किती. उठ. लक्षात ठेव. इथं बस. आता एकदम प्रोमॅक्स हॅलो आहे. प्रोमॅक्स सांडवू नको. थांब थांब तशी हलव. आता धरणीला दान. असं असं. एवढी मोठी भेल धरणीला दान. आता बघ आता बघ आता बघ. हे बघ असं चालव इकडे उलटी करून Come on. Oh my god.
गॉड वॉटर रिॲक्शन जसं काही आपल्यासाठी जावय बघा ये बड़ी अच्छी बात कही आप. या पानाचा जावय तुम्ही आपल्यासाठीच ठेवलंय. त्याने फक्त टोप दिला. हा भाई बघा पार चमच्या त्याला हा आर्यन कशी झाली भेळ? खरं बोलू का खरं खरं खोटं बोल. चांगली एक नंबर एक नंबर. अशी भेळ मी अक्षरशः पाहिजे ना. बाप रे काय भेळ. काय तुषार भाऊ तुमचं म्हणणं? एक नंबर बोलतात ते नाही तुम्ही बघू शकता इथे नाईटचा व्ह्यू किती छान दिसतो. लाइटिंग वगैरे लावलेलं आहे. स्विमिंग पूलचा एरिया आहे. हा डायनिंग एरिया आहे. रात्रीचं खूप छान वाटतं. हा एंट्रन्स आहे आणि इथे बसायला पण आहे. कंट्रोल. कुमार सानू के आवाज में श्रेया शिंदे. काय का श्रेया फिरायला आली आहेस पण काय अर्निंग वगैरे केलीस की नाही? ये दाखवते. आपलं कामच असं आहे की फिरता फिरता कुठेही अर्निंग करू शकतो. ये मी लाईव्ह दाखवते. ते तू बघू शकतोस. मी रिफ्रेश करून दाखवते. ठीक आहे. सिंगल डे मध्ये 20,000 अर्निंग. या प्लॅटफॉर्मचं बेनिफिट आहे की तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये कधीही काम करून इथून एक डिसेंट इन्कम आहे ती जनरेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही सेटअप वगैरे पण लागत नाही किंवा 9 to 5 मध्ये कसं असतं तेवढं टेन्शन पण नसतं. तुम्ही तुमच्या टाइम अकॉर्डिंगली लाईफ एन्जॉय करत इथे काम करू शकता आणि पैसे पण तो आज हम सॉरी आता आम्ही बसलो जेवायला. आणि आज रात्रीचं जेवण आहे आपलं काय आहे सांगा जरा सर्वात. आपले आहे स्पेशल दम दर्दे दम आणि तिकडे आलेले आहेत आपले स्वीट डिश. ओ माय गॉड देख सकते हो आप. गुलाबजाम सात आहेत का? ठीक आहे सात आहेत. आता नको खाऊ तिकट लागलं. हा तिकट. हिला कानात द्या हेडफोन दे. ओके. आता किती वाजले? 4:30 10 वाजले. रात्रीचे 11 वाजलेत. हा गडी झोपला. एन्जॉय करायला आलेला. हो नाईट वरून आलेला. नाईटवरून आलेला. म्हणून झोपला. आणि आम्ही काय करतो ते दाखवते. +4 टाकल्यावरती जर आपल्याकडे +4 असेल तर +4 टाकायचं. नाही तुम्ही 4 पण खालची उचलायची. हा पिंकन टाकला. हा पिंकन टाकला ना. +2 पिंकन टाकला. माझ्याकडे हा +2 +2 +2 टाकायचा. हा आणि तुझ्याकडे नसेल त्यातली 2 पानं नसेल तुझ्याकडे +2 तर तुला ही 2 अशी आपल्या हातातली पानं संपवायची असतात. हा गेम असतो. तर त्याने पण +2 टाकलं तर तुला 4 पण उचलावी लागेल. आता रात्री पण हे लवकरच झोपलेलो आम्ही. सगळी बोरिंगच आहे तुमच्या ग्रुपमध्ये. उठलो आता अंघोळ वगैरे करू आणि निघू नाश्ता करू. नाश्त्याला काल दादा बोललाय की मिसळपाव पाठवतो. अजून पण आला नाही आहे. लेट्स सी. आणि गाडी आम्ही बुक केली 10:30 पर्यंत येऊन जाईल. आणि झालं चेकआउट.
सो सॉरी. ते मध्ये कांदा आला. धावपल बघा खाली साठी धावपल वाटर कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला? ओ माय गॉड, ओ माय गॉड. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय का कशाबद्दल? आपण आता जे काही गेलंय काय दिवस त्याबद्दल काय 2-4 शब्द काय मजा आली? कोण झोपलेला मागं कोण बघतोय? फायनली आम्ही एवढ्या महिन्यापासून जो प्लॅन करत होतो तो सक्सेसफुल झाला आणि आम्ही मस्त एन्जॉय वगैरे केलं आणि आता रिटर्न आम्ही निघालेलो. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अजून वाटत असेल की मी असे नवनवीन व्लॉग्स तुमच्यासाठी अजून आणावे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.